नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या रिझल्ट संदर्भात पाहू शकता. बघा, महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आता 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. भरपूर विद्यार्थी 10वीच्या निकालाची प्रतीक्षा करत आहे. किती विद्यार्थ्यांनी यावेळेस 10वीची परीक्षा दिली आहे, किती विद्यार्थी यावेळेस 10वीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे आणि निकालाची वाट पाहत आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचे. बघा, तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे किंवा 10वीच्या निकालाची वाट पाहता तर कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचे. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. दुसरीकडे पाहिलं तर गुजरात बोर्डाचे अद्याप दोन्ही इयत्तांचे निकाल जाहीर व्हायचे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचा 12वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि 10वीच्या निकालाची विद्यार्थी वाट पाहत आहेत. तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी एकही विद्यार्थ्यांनी न चुकता 10वी लिहून पाठवायचे. तुम्हाला पुढचं मार्गदर्शन पण आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर पाहू शकता, बघा, गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेचे निकाल जाहीर करणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी पालकांची प्रतीक्षा आता संपणार असून बोर्डाने निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आणलेली आहे. पाहू शकता, बघा, अंतिम टप्प्यात निकालाची जी तयारी आहे ती आणलेली आहे, पण ही गुजरातची आहे. यावर्षी निकालाच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले. कधी जाहीर होणारा निकाल कसा पाहायचा सविस्तर जाणून घेऊया. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र बोर्डाचा जो निकाल आहे तो कधी लागेल. आपण जर पाहिलं तर 12वीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बघा, 12वीचा जो निकाल आहे तो जाहीर झाल्यानंतर लगेचच म्हणजे एका आठवड्यामध्ये 10वीचा निकाल लागत असतो. सगळ्यात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. महाराष्ट्र बोर्ड, बघा, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा जो निकाल आहे तो एका आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागल्यानंतर त्याच्याच एका आठवड्यात म्हणजे जवळपास 10 दिवसात, बघा, 10 दिवसांमध्ये हा निकाल जाहीर होईल. 10वीचा निकाल देखील जाहीर होईल. म्हणजे काय, तुमच्यासाठी कमी दिवस खूप उरलेले आहेत. 10वीचा निकाल आता जाहीर होणार आहे. ठीक आहे, 10वीचा निकाल पण तुमचा आता जाहीर होणार आहे. पण आता हा 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघा, कसा चेक करायचा आहे 10वीचा निकाल. तर सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, एसएससी बोर्ड या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवर गेलात की तुम्हाला 10वीच्या निकालाची लिंक पाहायला मिळेल. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तुमचा रोल नंबर, तुमच्या आईचं नाव आणि जी काही माहिती तुम्हाला विचारलेली असेल, तुमचा रोल नंबर असेल, आईचं नाव असेल, ती माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि ती माहिती भरल्यानंतर गेट रिझल्ट या बटनावर क्लिक केलं की तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तो रिझल्ट तुम्ही त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवू शकता किंवा मग तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये तुमची जी मार्कशीट आहे ती मार्कशीट तुम्हाला उपलब्ध होऊन जात असते. 10 ते 15 दिवसात तुम्हाला मार्कशीट उपलब्ध होऊन जाते आणि ती मार्कशीट घेऊन तुमचं 11चं जे ऍडमिशन आहे ते तुम्ही करू शकता. आता महत्वाचं म्हणजे बघा, जे 10वीचे विद्यार्थ्यांनी यावेळेस 10वीची परीक्षा दिली त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे. तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू आहे. रजिस्ट्रेशन करून घ्या 11च्या ऍडमिशनसाठी. ठीक आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 10वीचा निकाल जसाच लागेल तसंच तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे. बघा, प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे असतील. ओके, प्रिफरन्स म्हणजे काय, तर प्राधान्यक्रम तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. कोणत्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे ते तुम्हाला त्या ठिकाणी तेव्हा निवडावं लागणार आहे. परंतु तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत. जे विद्यार्थी 10वीचे आहेत, जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजेच तुमचे जे काही चान्सेस आहेत ते त्या ठिकाणी मुकणार नाहीत. रिझल्ट लागला की तुम्हाला प्राधान्यक्रम देता येईल आणि लगेच तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.